ती रोज सकाळी आणून देत असते बघा तिथे. तर त्या दिवशी असं झालं, ती दही दूध देऊन घरी आली. तिने कुकर लावला होता. कुकर लावला आणि खाली बसून ती स्वयंपाक करत होती. स्वयंपाक करता करता त्या शिट्ट्या तिला आपल्याला नाही का वाटतं की होईल शिट्टी म्हणून आपण लक्ष देत नाही. तर तिने कुकरच्या शिट्टीकडे म्हणजे नाही का हाताने वर करायला गेली. नंतर ती वर करायला गेली तर तो कुकर अक्षरशः इतका जोरात उडाला. तो कुकर उडून वरती काचेची चिमणी लावलेली असते बघा, प्रत्येकाला माहिती ना चिमणी असते घरात, तर ती लावली होती. तर त्या चिमणीवर आदळला कुकर. तिथं आदळून त्या चिमणीचे 2-3 तुकडे झाले काचेचे. त्याच्यानंतर तो गॅसवर आदळला. गॅसचे पण पूर्ण तुकडे झाले. कुकरचे 2-3 भाग झाले. आणि माझे दीर आणि माझी जाव दोघी खाली बसले होते. पण बघा महाराजांनी त्यांच्या केसालाही धक्का लागून दिला नाही. इतका सुंदर अनुभव आला की आपण म्हणतो बघा महाराजांना आपण हे दिलं ते दिलं, तर महाराज कुठल्या स्वरूपात माझ्या पण अंगाला काटा आला, कारण ते कंडिशन आम्ही बघितलेली होती. पण खरंच सांगते की जेव्हा आपण महाराजांकडे एक पाऊल टाकू, आपण सेवा करू महाराजांची, तर खरंच सांगते की महाराज खूप मोठं काही होणार असेल तर ते आपल्या नखावर घडवतात बघा. तर खरंच सांगते की तो इतका मोठा अनुभव आणि आवाज सुद्धा इतका मोठा झाला जसं काय एक छोटी बॉम्ब फुटला एवढा आवाज झाला होता. आणि आम्हाला पण वाटलं की फटाकडाच फुटलाय, म्हणून मी म्हणलं कोणीतरी वाजवलं असेल. पण नंतर घरी येऊन बघितलं तर अक्षरशः आम्हाला वाटलं हिलाच काहीतरी झालंय जास्त, म्हणजे एवढं कंडिशन बघून. पण खरंच सांगते महाराजांनी तिच्या केसालाही धक्का लागून दिला नाही दोघांच्या. म्हणजे इतका सुंदर अनुभव महाराज देतात. तुम्हाला वाटतं ताई सांग